नमस्कार, मी नागेश गव्हाणे, मुख्य व्यवस्थापक द युनिक अकॅडमी पुणे। आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। NBT मार्फत भरवलेल्या पुणे बुक फेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या बुक फेअरमध्ये द युनिक अकॅडमीचा G9 स्टॉल या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मी आज आपल्याला युनिक अकॅडमीच्या स्टॉल संदर्भात इत्थंभूत माहिती देऊ इच्छितो की आपण या स्टॉलच्या माध्यमातून आपल्याला काय काय उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काय वेगळी क्रिएटिव्हिटी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग आपण युनिक अकॅडमीच्या दालनामध्ये प्रवेश करूया। पहिल्यांदा आपण युनिक अकॅडमीच्या दालनामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो आम्ही व्यासपीठ क्रिएट केलेला आहे तो काउन्सिलिंग सेक्शन। आणि युनिक अकॅडमीच्या या दालनामध्ये आल्यानंतर किंवा या स्टॉलमध्ये आल्यानंतर आपल्याला जर विविध स्पर्धा परीक्षेची माहिती उपलब्ध हवी असेल आणि त्या अनुषंगाने माहिती करून घ्यायची असेल, समजावून घ्यायचं असेल तर या ठिकाणी त्याचं एक व्यासपीठ आणि काउन्सिलिंग सेक्शन आपण उपलब्ध केलेलं आहे। इथे एक चांगली बाब तुम्हाला लक्षात येऊ शकेल की या ठिकाणी आम्ही एक चांगल्या पद्धतीनं एक डेकोरेटिव्ह पार्ट इथे केलेला आहे। हा सगळ्यात एक महत्त्वाचा भाग आहे। आमच्याकडे 3 इयर इंटिग्रेटेड बॅच होते आणि 21 ते 25च्या आत जे विद्यार्थी IAS अधिकारी IPS अधिकारी झालेले आहेत त्यांचे हे फोटोग्राफ आहेत। हा वेगळा भाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल। दुसरा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येऊ शकेल की युनिक अकॅडमी स्थापन झाल्यापासून दरवर्षी UPSC मधून जो आलेला रिझल्ट आहे तो रिझल्ट आणि त्यातील जे टॉपर्स आहेत त्या टॉपर्सचे या ठिकाणी फ्रेमिंग तुमच्या समोर ठेवलेली आहे। याच्या मागचं इंटेन्शन हाच आहे, जो कोणी या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितोय त्याला एक प्रेरणादायी संदर्भ या फोटोच्या माध्यमातून या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांना मिळाला पाहिजे ही धारणा आपण या ठिकाणी विचारात घेतलेली आहे। याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी यशस्वी होणारे विद्यार्थी त्याच्याही टॉपरची यादी या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा आता 2025 पासून जो झालेला बदल आहे तो विचारात घेऊन अभ्यासाला त्यांना प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून। भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ही परीक्षा प्रक्रिया आहे का? नाही आहे। तर ब्रिटिश कालखंडापासून ब्रिटिश कालावधीमध्येही जे लोक ICS परीक्षा पास झालेले आहेत, जर ठळक उदाहरण घ्यायचं असेल सुभाषचंद्र बोस 1920 ला ICS परीक्षा उत्तीर्ण झालेले होते। सगळ्यात महत्त्वाचा भाग सत्येंद्रनाथ टागोर 1863 ला फर्स्ट इंडिया टू बिकम इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर। हा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा एक क्रिएटिव्ह कॉर्नर आहे की आपल्या येणाऱ्या सर्व श्रोत्यांना किंवा वाचकांना याची माहिती या ठिकाणी उपलब्ध होते। या ठिकाणी ही माहिती मी देईन। चला तर मग आता आपण युनिक अकॅडमीच्या पब्लिकेशन विभागाकडे जाऊया आणि युनिक अकॅडमीच्या पब्लिकेशन विभागामार्फत अनेक ग्रंथ पुस्तकं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत, त्याची थोडीशी माहिती घेऊया, जेणेकरून आपण या ठिकाणी स्टॉलला भेट दिल्यानंतर इथं कोणकोणत्या प्रकारची कोणकोणत्या विषयासाठी लागणारे कोणकोणत्या परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध आहेत याची माहिती आपल्याला थोडक्यात करून घेता येईल। ओके, आता इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा याची घेऊया की आता 2025 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जो सिलेबस बदललेला आहे आणि मुख्य परीक्षेचा डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस आलेला आहे त्या अनुषंगाने युनिक अकॅडमीच्या संचालकामार्फत म्हणजे तुकाराम जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी अद्ययावत पुस्तकं स्वतः सर राज्यशास्त्र विषय शिकवत असल्यामुळं त्यांची ऑप्शनलची वेगवेगळी पुस्तकं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत। जस्ट आत्ताच जॉग्राफीमध्येही जे चांगल्या पद्धतीने आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून किंवा क्वेश्चन आन्सरिंगच्या दृष्टिकोनातून पुस्तक आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बुक फेअरच्या अगोदरच आपण युनिक अकॅडमीने आणि MPSC आणि UPSC या दोन्हीचा अभ्यासक्रम आता एकसारखा झालेला आहे। पूर्व परीक्षेचा सिलेबस ही दोघांचा एकसारखा आहे आणि याच्यामध्ये असलेले GS मधील जे 7 अभ्यास घटक आहेत, विषय आहेत, या विषयाच्या अनुषंगाने 7 NCERTची पुस्तकं आपण इंग्रजीमधून आपल्याला उपलब्ध केलेली आहेत। याशिवाय NCERTची मराठीमधूनही एक सिरीज आहे जे की महाराष्ट्रातील मुलांना मराठीमधून अभ्यास करत असताना याचा फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून NCERT 4 पुस्तकाची सिरीज अद्ययावत स्वरूपामध्ये इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इंग्रजी स्वरूपातली ही उपलब्ध आता करून देण्यात आलेली आहे। चला तर मग आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया। याशिवाय एक सगळ्यात महत्त्वाचा युनिक अकॅडमीचा भाग आहे तो म्हणजे मोटिवेशनल पार्ट। आपल्याकडे 2015 साली
अन्सार शेख नाव आपल्याला माहीत असेल. 2015ला फर्स्ट अटेम्प्टमध्ये वयाच्या 21व्या वर्षी IAS झाला. पण IAS होत असताना त्याने फक्त स्वतः IAS झालेला नाहीये, तर महाराष्ट्रातील तमाम मुलांनाही प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून UPSC मी आणि तुम्ही स्वतः अन्सार शेखनी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य काय आहे, तर ज्यावेळेस अन्सार अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांनी लिहिलेले जे काही उत्तरपत्रिका आहेत याची नमुनेही या पुस्तकामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे हा सगळ्यात एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी घेता येईल. याशिवाय आपल्याकडे तुकाराम जाधव सर आणि चंपत बोडेवार यांनी लिहिलेलं IAS प्लॅनर पुस्तक ही नवीन विद्यार्थ्यांना या क्षेत्रात येण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्तता यावी यासाठी उपलब्ध केलेलं आहे. याशिवाय अजय नावाचं पुस्तक आहे, जे खर्डे जे IRS आहेत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. याशिवाय मी नाना साहेब झालो, विष्णू IT IRS झालेले आहेत, त्यांचंही एक स्वतःचे प्रेरणादायी पुस्तक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. याशिवाय आपल्याकडे युनिक अकॅडमीमध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं पुस्तक म्हणजे समाधान महाजन सरांचं आधुनिक भारताचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ही दोन्ही पुस्तकं आपण या पुस्तक प्रदर्शनामध्ये आपल्याला सगळ्यांना सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. याशिवाय हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग, मराठी टायटल बरोबर इंग्रजी टायटलचीही अद्ययावतीकरण युनिक पब्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला करून देण्यात आलेली आहे. स्पेशली या पुस्तकाची ओळख करून देता येईल जे विद्यार्थी नव्याने या क्षेत्रामध्ये UPSC आणि MPSCची तयारी करत आहेत आणि पूर्व परीक्षेची तयारी करत असताना MCQ बेस्ड ही परीक्षा असल्यामुळे याचा एक अनालाइज पद्धतीनं या पुस्तकाचं आरेखन आमच्या युनिक टीमच्या सर्व प्राध्यापकांनी एकत्र येऊन या पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. याशिवाय अमृता ठोशी मॅडमनी हिस्ट्री आर्ट आणि कल्चरचं एक पुस्तक आहे जे आमच्याकडे प्रोफेसर म्हणून काम करत आहेत, त्यांनी एक चांगलं पुस्तक आपल्या या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. यानंतर आपण थोडंसं पुढे येऊया. आपल्याकडे युनिक अकॅडमीमध्ये कंबाईन युनिट ही महत्त्वाचं आहे, जे की कंबाईनमध्ये PSI STI परीक्षेची तयारी असेल, गट ब गट क या परीक्षेची तयारी असेल, या सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे महाराष्ट्राचा भूगोल असेल, बुद्धिमापन चाचणीचा भाग असेल, त्याशिवाय या आता राज्यसेवेच्या अनुषंगाने डोईफुडे सरांचं GS1 साठी जॉग्राफीचं अद्ययावत पुस्तक आहे, जे की यांच्या आयुष्यातील जवळपास 40 वर्ष भूगोल शिकवण्यामध्ये घालवले आहे. त्यांच्या अनुभवातून हे निर्माण केलेलं पुस्तक आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि आत्ताच NCERT सिरीजमधील इतिहास, जगाचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास हे अद्ययावत पुस्तक आपल्या सेवेसाठी उपलब्ध आपण करून दिलेलं आहे. आणखी एक नाविन्यपूर्ण बाब आपल्याला तुम्हाला या ठिकाणी दर्शवायची आहे. UPSCचे जे आतापर्यंत 2013 पासून 24 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहे याचं अनालाइज पद्धतीनं विश्लेषण या पुस्तकाच्या माध्यमातून जे नव्याने विद्यार्थी तयारी करत आहेत यांना सोपं जावं किंवा त्यांना अभ्यास करत असताना स्ट्रॅटेजी ठरवता यावी यासाठी त्याचा उपयोग या ठिकाणी होईल. यानंतर आपण या ठिकाणी थोडंसं बघूया. कंबाईनची सिरीज आपल्याकडे एक असं पुस्तक उपलब्ध करून दिलेलं आहे, कंबाईन ग्रुप B आणि C च्या दृष्टिकोनानं फक्त 2 पुस्तकाच्या माध्यमातून जवळजवळ 1400 ते 1500 पानामधून संपूर्ण पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून या परीक्षेत फायदा व्हावा, एकत्रित स्वरूपात त्यांना तयारी करता यावी या दृष्टिकोनातून युनिक अकॅडमीने हे पुस्तक त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. याशिवाय या ठिकाणी मराठी व्याकरणाचं पुस्तक ही उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचबरोबर आता राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून समाजशास्त्र हे वैकल्पिक विषयाची तयारी करण्यासाठी श्री शिवाजी काळे सरांचं पुस्तकही या ठिकाणी आपण उपलब्ध केलं आहे. याशिवाय इथिक्स आणि इंटिग्रिटी आपल्याकडे अपर्णा दीक्षित मॅडम यांचंही पुस्तक आहे. याशिवाय जे भोसले सरांचं ही पुस्तक एक इथिक्स आणि इंटिग्रिटी नाव विक्रांत भोसले सरांचं पुस्तक ही आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. क्वेश्चनिंग आन्सरिंग फॉर्मॅटमध्ये असल्यामुळं ह्याचं निश्चितपणे उत्तर लिहिण्यासाठी ह्या पुस्तकाचा फायदा होतो. याशिवाय आपल्याला या ठिकाणी युनिक फाउंडेशनची ही पुस्तकं जो सामाजिक क्षेत्रामध्ये शासकीय योजनांचं अवलोकन करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, ती सर्व युनिक फाउंडेशनची पुस्तकंही या ठिकाणी आपल्याला आज या बुक फेअरच्या निमित्ताने सवलतीच्या दरामध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहोत. विशेषतःने आपल्याला सांगायचं आहे, आधुनिक भारताचा भारतीय राजघटना व घटनात्मक प्रक्रिया हा खंड आपण आज या 9 दिवसामध्ये सर्व तमाम मी वाचकांना विनंती करू इच्छितो की हे फक्त 1000 रुपयाचं पुस्तक फक्त 100 रुपयामध्ये या फेअरच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेलं आहे. तर सर्व तमाम वाचकांनी याचा फायदा घ्यावा आणि घरोघरी संविधान या ब्रीद वाक्याला
प्रत्ययात आणण्याच्या दृष्टिकोनाकडून युनिक ही तुम्हाला या ठिकाणी हे पुस्तक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. याशिवाय युनिक अकॅडमीच्या पब्लिकेशन व्यतिरिक्त इतरही वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहेत. मुलांना वेगवेगळ्या एंट्रन्सची तयारी करायची आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करायची आहे, रेल्वे परीक्षेची तयारी करायची आहे, बँकिंगची तयारी करायची आहे, अशा सर्व पुस्तकाची या ठिकाणी रेलचेल उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय मोटिवेशनल एक भाग विचारात घेता आपल्याला थिंक अँड ग्रो रिच, श्यामची आई, चाणक्य नीती, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, मित्र जोडा, अशी वेगवेगळी पुस्तकं, किंवा या ठिकाणी आपल्याला आणखी एक पुस्तकाची मला ओळख करून द्यावी लागेल. ही म्हणजे श्री विश्वास नांगरे पाटलांचं जे मन में है विश्वास, हा महाराष्ट्रात तुफान विक्रीचा रेकॉर्ड केलेलं पुस्तक ही या स्टॉलमध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. याशिवाय स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत, जी वेगवेगळ्या सरळ सेवेच्या पुस्तकासाठी, सरळ सेवेच्या वेगवेगळ्या भरती प्रक्रियेसाठी, महानगरपालिकेची भरती असेल किंवा शिक्षक भरती प्रक्रिया असेल, जिल्हा न्यायालयाची परीक्षा असेल, या ठिकाणी तुम्हाला इथं आणखी पाहता येऊ शकतील की दिल्ली प्रकाशनाची अनेक पुस्तकं आहेत, जी या ठिकाणी तुम्हाला मॅग्रॉ हिलची पुस्तकं असेल किंवा आर्यनची पुस्तकं असतील. ही सर्व पुस्तकं तुम्हाला या ग्रंथदालनामध्ये विक्रीसाठी सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि या ठिकाणी आणखी एक बाब तुम्हाला निदर्शनास आणून द्यायची आहे. या ठिकाणी या युनिक अकॅडमीचे काम करत असताना यशस्वी झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांची कोट ही तुम्हाला इथं पाहायला मिळतील. आणि इथं आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात पुस्तकच विकत घेणं अपेक्षित नाहीये, वाचनानेही तुम्ही या ठिकाणाहून समृद्ध होऊन जावं, हीच धारणा युनिक अकॅडमीने या स्टॉलला भेट देणाऱ्या सर्व वाचक आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. G9 द युनिक अकॅडमीच्या या स्टॉलला हमखास आणि आवर्जून भेट द्यावं. धन्यवाद.